कांबा संघाने नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय आणि 50 धावांपर्यंत मजल मारण्याचा प्रयत्न करणार आहेत ते. नडई संघाचा कर्णधार म्हटले की आम्ही त्यांना कमीत कमी धावसंख्येमध्ये रोखण्याचा प्रयत्न करू. तरी ते 40 धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करत आहेत. पाहूयात आजच्या दिवसातील पहिली लढत नयनभाई कांबा वर्सेस नळई 11. नयनभाई कांबा संघाकडून सलामीवर आला ते भागेश आणि ऋतिक. स्ट्रायकिंग एंडवर फलंदाज भागेश सज्ज आणि नडई 11 कडून गोलंदाजी करण्यास प्रथम गोलंदाज अभय. पाहूया आपल्या संघासाठी काय कामगिरी करता येते. पहिला चेंडू अभयचा, सामना करेल तो भागेश. बिग हिट करण्याचा प्रयत्न, परंतु त्यामध्ये चेंडू आणि बॅटचा कोणताही प्रकारचा संपर्क नाही. निर्धाव चेंडू. सुरेख गोलंदाजी करतोय तो अभय आपल्या संघाकडून. वैयक्तिक पहिलं व सांघिक पहिले षटक घेऊन येतोय तो अभय. त्याचा सामना करेल तो स्ट्रायकिंग एंडवर फलंदाज भागेश. अभयचा दुसरा चेंडू, सामना करेल तो भागेश. बिग हिट आणि काय फायदा उचलतो स्लॅग षटकाचा. तिसरा चेंडू, बिग हिट करण्याचा प्रयत्न, परंतु त्यामध्ये काही यश मिळालं नाहीये भागेशाला आणि पहिला गडी बाद येतोय तो कांबा संघाचा भागेशाच्या रूपात. पहिला चेंडू निर्धाव, दुसऱ्या चेंडूवर बिग हिट आणि तिसऱ्या चेंडूवर विकेटचं पतन. सुरेख अशी गोलंदाजी करतोय तो आतापर्यंत अभय. पहिला चेंडू मात्र निर्धाव टाकल्यानंतर दुसऱ्या चेंडूवर बिग हिट आला होता षटकाराच्या रूपात. तिसरा चेंडू मारा करेल तो ऋतिक. रिव्हर्सचा प्रयत्न, परंतु बॅट आणि बॉलचा काही संपर्क नाही आणि ते सुरेख चेंडू हाताळतोय तो अभय. सलग दुसरा चेंडू या ओव्हर मधला निर्धाव. मार्कवर गोलंदाज सज्ज अभय आणि त्याचा सामना करेल तो स्ट्रायकिंग एंडवरचा फलंदाज ऋतिक. अभयचा पुढील चेंडू ऋतिकसाठी. बिग हिट करण्याचा प्रयत्न, फटका पसलाय आणि ते होतोय जेल आणि ऋतिकचा संपलाय खेळ.
श्री गिरीशदादा आंबवणे यांनी समालोचन कक्षाशी त्वरित संपर्क साधावा. ऋतिकाची जागा भरून काढण्यासाठी आलाय तो नवीन फलंदाज अनिकेत. अभयाचा शेवटचा चेंडू मारा करेल तो निरंजन. चेंडू काही काळ हवेमध्ये आणि ते होतो जेल आणि अनिकेतचा संपलाय खेळ. गिरीशदादा आंबवणे यांचा सत्कार करेल तो. सांघिक दुसरं व वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतो नडई संघाकडून नितीन. अभय याच्याकडून आम्हाला सुरेख अचूक टप्प्यावरची गोलंदाजी पाहायला मिळाली पहिल्या षटकामध्ये. पहिला चेंडू निर्धाव, दुसऱ्या चेंडूवर षटकार खाल्ला होता अभयाने, पण चांगलं असं कमबॅक. त्याच्या नंतरच्या 3 चेंडूंमध्ये 3 विकेटी घेतल्या त्यांनी. गोलंदाज अभय. स्लॉगच्या षटकाचा फारसा काही समाचार घेऊ शकले नाही नयनभाई कांबा 11 संघाचे फलंदाज. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोचलेली 6. 3 गडी बाद. नितीनाचा पहिला चेंडू मारा करेल तो रत्नेश. गोलंदाजी मार्गवर गोलंदाज सज्ज नितीन. स्ट्रायकिंग एंडवर फलंदाज रत्नेश. नितीनाचा पहिला चेंडू रत्नेशसाठी बिगिट करण्याचा प्रयत्न, परंतु त्यामध्ये चेंडू आणि बॅटचा काहीच संपर्क नाही आणि पहिला चेंडू नितीनाचा निर्धाव. अचूक टप्प्यावर गोलंदाजी करणारा गोलंदाज नितीन. आतापर्यंत पूर्णपणे बांधून ठेवले ते नडई संघाच्या गोलंदाजांनी नयनभाई कांबा 11 संघाच्या फलंदाजांना. नितीनाचा पुढील चेंडू सामना करेल तो रत्नेश. नितीनचा पुढील चेंडू बिगिट करण्याचा प्रयत्न, चेंडू काही काळ हवेमध्ये आणि स्वतःच्याच फॉलो थ्रो मध्ये नितीनाने घेतलाय झेल. रत्नेशचा संपलाय खेळ. खेळपट्टीवर नवीन फलंदाज ऋतिक. आतापर्यंत पूर्णपणे बांधून ठेवले ते नयनभाई कांबा 11 संघाच्या फलंदाजांना नडईच्या गोलंदाजांनी. सुरेख अचूक टप्प्यावरची गोलंदाजी करता येते नडई संघाचे गोलंदाज. नितीनचा पुढील चेंडू सामना करेल तो अनिकेत. अनिकेतसाठी पुढील चेंडू नितीन घेऊन येतोय. नितीनचा पुढील चेंडू स्ट्राईक फलंदाज सज्ज अनिकेत. विकेट करण्याचा प्रयत्न आणि चेंडू चेंडूवर क्षेत्ररक्षक येतोय आणि बघता बघता 2 धावा कंप्लीट. 2 या धावसंख्येने धावसंख्या जाऊन पोचली ती 8 या धावसंख्येवरती. 8 चेंडूंचा खेळ झाला होता, तोपर्यंत पूर्णपणे बांधून ठेवलं होतं
नयनभाई कांबा इलेव्हन संघाच्या फलंदाजांना आता कुठेतरी खेळपट्टी हलताना दिसते ती नयनभाई कांबा इलेव्हन संघाची. जितिनाचा पुढील चेंडू सामना करेल तो अनिकेत. आणि काहीशी दिशा भरकटती ती गोलंदाज नितीन याची. आणि अवांतर धावसंख्येत वाढ, धावसंख्या जाऊन पोहोचली ती 9व्या धावसंख्येवरती. पुढील चेंडू नितीनचा सामना करेल तो अनिकेत. स्ट्रायकिंग एंडवर फलंदाज सज्ज अनिकेत. नितीनचा पुढील चेंडू बिगिट करण्याचा प्रयत्न पण फटका काही साधला नाही आणि नशिबाचा येतोय तो चौकार. अनिकेत याला टिकून राहायचं आहे आपल्या संघाची धावसंख्या पुढे नेण्यासाठी. आतापर्यंत अचूक टप्प्यावर गोलंदाजी करणारा नितीन कुठेतरी दिशा भरकटते आहे त्याची. नितीनचा पुढील चेंडू सामना करेल तो स्ट्रायकिंग एंडवर फलंदाज अनिकेत. नितीनचा पुढील चेंडू विकेट करण्याचा प्रयत्न. चेंडू काही का हवेमध्ये क्षेत्ररक्षण खाली येतोय पण क्षेत्ररक्षणाच्या हवाकाच्या बाहेर येतोय तो मॅक्झिमम षटकार. म्हणजे असं वाटलं होतं की गोलंदाजाने पूर्णपणे दडपणाखाली ठेवले ते फलंदाजांना. परंतु फलंदाज आपले हात खोलताना पूर्णपणे लढाईचा गोलंदाज नितीन याच्यावरती. नितीनचा पुढील चेंडू पुन्हा एकदा मारा करेल तो अनिकेत. आतापर्यंत अनिकेत भारी वाढलाय तो नितीनवर. नितीनचा पुढील चेंडू अनिकेतसाठी आणि बिग हिट करण्याचा प्रयत्न परंतु चेंडू बॅटच्या आवाजाच्या बाहेर आणि चेंडू येतो तो निर्धाव. निर्धाव चेंडूने षटकाची समाप्ती होत असताना 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली ती 19. 4 गडी बाद. आपल्या पुढे अजून सामने खेळवायचे आहेत. लढाई संघ स्पीडअप द्या सामन्याला. सहकार्य करा. कोणत्याही प्रकारची टीम मीटिंग नको. लढाई संघ स्पीडअप द्या सामन्याला. सांघिक तिसरं आणि पप्पू कसं काय नाव असेल. नाव काय पप्पूचं पप्पू. सांघिक तिसरं वैयक्तिक पहिले षटक घेऊन येतो तो पप्पू. पप्पू याचा पहिला चेंडू आणि सुरेख समाचार घेतोय तो ऋतिक.
25 धावा धावफलकावरती. पप्पू आले तर गोलंदाजी मार्क वरती. हॅलो हॅलो. षटक क्रमांक तिसरं सुरू आहे आणि पप्पू आले गोलंदाजी मार्क करते. पहिल्याच बॉलवरती षटकार आलाय ऋतिकच्या बॅटमधून. धावसंख्या जाऊन बसली होती 25 या धावसंख्येवरती. ओपनिंगसाठी आले होते भागेश आणि ऋतिक. दोन्ही फलंदाज काही करू शकले नाही. त्यानंतर नारायण आले. नारायण देखील हलक्यामध्ये बाद झाले. निरंजन आणि त्यानंतर अनिकेत आणि रत्नेश. ऋतिक आणि अनिकेत अशी जोडी मैदानामध्ये आणि ऋतिकच्या बॅटमधून हा आलाय लागोपाठचा दुसरा षटकार. दुसरा षटकार आलाय ऋतिकच्या बॅटमधून. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 31. 31 रन ऑन द बोर्ड. 31 धावा धावफलकावरती. टीम कांबा अतिशय चांगली बॅटिंग करते. आता शॉर्ट पिच बॉल आणि फटका तर चांगला पाहायला मिळाला होता. क्षेत्ररक्षण आले बॉल वरती. एकच धावावर इथे मात्र समाधान मानावं लागलं. धावसंख्या 1 ने वाढेल जाऊन पोहोचली 32 या धावसंख्येवरती. टीम कांबा प्रथम नाणेफेकीचा कौल जिंकला आणि प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. थोडीशी सुरुवात तर खराब झाली होती परंतु आता मात्र चांगली बॅटिंग करतोय तो ऋतिक आणि त्याचीच चांगली साथ देतो तो अनिकेत. धावा आहे धावफलकावरती 32 धावा. फिल्डिंग करत असताना आपण पाहतोय टीम नडई चांगली टीम आहे. या अंगामध्ये चांगलं क्रिकेट सातत्यानं पाहायला मिळतं परंतु या मॅच मध्ये देखील चांगली बॉलिंग राहिली होती पहिल्या 2 षटकांमध्ये. परंतु तिसऱ्या षटकाला जशी सुरुवात झाली तशी चौकार आणि षटकारांची आतिषबाजी ऋतिकच्या बॅटमधून पाहायला मिळतीये. 2 षटकार ऋतिकच्या बॅटमधून आले. धावसंख्या आणि या दरम्यान या 2 धावा कंप्लीट केल्या जाते. धावसंख्या 2 ने वाढेल जाऊन पोहोचली 34 या धावसंख्येवरती. 34 रन ऑन द बोर्ड. 34 धावा धावफल करते आपल्याला पाहायला मिळते. दिवस क्रमांक 3 आहे. आई बागेश्वरी चषक 2022 चा हा थरार आपण पाहत आहोत आणि या आजच्या दिवसातील पहिली लढत आपण पाहत आहोत. एका बाजूला आहे टीम नडई तर दुसऱ्या बाजूला आहे टीम कांबा. कांबा टीम बॅटिंग करते. नक्कीच फिल्डिंग थोडीशी खराब राहिली आहे टीम नडई संघाची आणि त्याच 2 धावा इथे मात्र कंप्लीट करेल ती टीम कांबा. ऋतिक आणि अनिकेत चांगली पार्टनरशिप राहिली आतापर्यंत. सलामीचे फलंदाज बाद झाले होते लवकरच आणि आता मात्र चांगली बाजू इथे मात्र बांधून ठेवली आहे ती टीम कांबाकडून. अनिकेत आणि ऋतिक. ऋतिकच्या बॅटमधून 2 षटकार आलेत. अनिकेतला देखील आपण सुरगवसाचा आहे. फटका तर चांगला पाहायला मिळतोय परंतु क्षेत्ररक्षक आले चेंडूवरती. पुन्हा एकदा मिसफिल्ड झाली आहे. 1 धाव कंप्लीट केली जाते. बघता बघता या 2 धावा ज्या कंप्लीट केल्या जाते ना धावसंख्या 2 ने वाढेल जाऊन पोहोचते 36 या धावसंख्येवरती. षटक क्रमांक 3 कंप्लीट झाला आणि धावा आहे दाखल करते 36. 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 38 धावा आहे धावफलकावरती. 3 षटकांचा खेळ संपन्न झाला.
षटक घेऊन येतोय तो आदित्य. आदित्यच्या हातामध्ये चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. राईट मोर द विकेटने ऋतिकसाठी सज्ज होताना पाहायला मिळतं. पहिलाच बॉल आदित्यचा ऋतिकसाठी पहिलाच बॉल अतिशय खराब. वाईड बॉल धावसंख्या एकने मध्ये जाऊन पोहोचली 39-39 धावा धावफलकावरती टीम कांबा. 39 धावा आपल्याला पाहायला मिळते धावफलकावरती. आदित्य आहे स्ट्राईक एंडला. ऋतिकसाठी हा बॉल होता. नक्कीच बॉल आणि बॅटमध्ये संपर्क झाला नाही, परंतु पंचांचा विचार येतोय येईल व्हाईट बॉल. धावसंख्या पुन्हा एकदा एकने वाढेल. एक्स्ट्राच्या स्वरूपाने धावसंख्या जाऊन पोहोचली ती 40 या धावसंख्येवरती. 40 धावा टीम नयनभाई कांबा या संघाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते धावफलकावरती. पुन्हा एकदा हा बॉल आता मात्र कमबॅक करत असताना आदित्य. नक्कीच फिंगर रोल केले होते चेंडूवरती. चेंडू काही समजू शकला नाही. फलंदाज ऋतिक. डॉट बॉल येईल. धावसंख्या स्थिर धावसंख्या ती 40 धावा धावफलकावरती. शेवटचं षटक आहे आणि शेवटच्या षटकामध्ये हानामारीचं षटक म्हणून म्हटलं जातं, परंतु या षटकामध्ये किती धावा गोळा करेल कांबा संघ हे देखील पाहावं लागेल. हेलिकॉप्टर उडलाय. चेंडूकडे क्षेत्ररक्षक आले. जेल होईल का? आणि जेल झालाय. ऋतिक इथे मात्र बाद होताना पाहायला मिळते. ऋतिक बॅक टू द पवेलियन. ऋतिक बाद होतोय आणि नवीन फलंदाज मैदानामध्ये चेतन. या दरम्यान फुलटॉस बॉल होता आदित्य. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चेंडू अडवला जातोय. अजून एक डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. या षटकामध्ये धावा येताना पाहायला मिळत नाही. या 2 धावा जरूर खर्च केल्या पाडीच्या माध्यमातून आदित्यने, परंतु त्यानंतरचं कमबॅक ऋतिकला बाद करण्यामध्ये यश मिळालं. चांगला झेल टिपला त्या क्षेत्ररक्षकाने. खूप मोठी चेस होती आणि अतिशय चांगला झेल आपल्याला पाहायला मिळाला. ऋतिक बाद होतोय. नवीन फलंदाज चेतन आलाय आणि धावा आहे धावफलकावरती 40 धावा धावफलकावरती टीम कांबा. यामध्ये फटका चांगला हवेमध्ये. क्षेत्ररक्षक चेंडू खाली. नो मॅच लँड मध्ये जाऊन चेंडू पडेल. चेंडू कव्हर करेल, थ्रो करेल, तोपर्यंत या 2 धावा कंप्लीट केल्या जातील. तिसऱ्या धावाचा प्रयत्न होता, परंतु नकार देण्यात येतोय. 2 धावा येतील. धावसंख्या 2 ने बड्यात जाऊन पोहोचेल ते 42 या धावसंख्येवरती. 42 रन ऑन द बोर्ड टीम कांबा आपल्याला पाहायला मिळतीये. शेवटचे 2 चेंडू आता मात्र शिल्लक असतील, ते म्हणजे नडई संघ आता कुठेतरी कमबॅक करताना पाहायला मिळतंय. तिसऱ्या षटकामध्ये धावा भरपूर आपल्याला पाहायला मिळाल्या आणि इथे देखील खोदून काढलाय क्षेत्ररक्षक आहे चेंडूवरती आणि अजून एक गडी बाद. शेवटचा बॉल असेल शिल्लक. स्ट्राईक एंडला पाहतोय चेतनला. नॉन स्ट्राईक एंडला राज. हा बॉल चेतनसाठी होता. क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा चेंडू खाली आणि या ओव्हरची ही 3री विकेट आदित्यसाठी.
पहिला दिवस गाजवला तो म्हणजे बागेश्वरी संभाजीनगर संघाने, दिवस क्रमांक दुसरा गाजवला तो म्हणजे मालेड संघाने. आणि आता हा तिसरा दिवस आपण पाहतोय आणि तिसऱ्या दिवसातील आपण पहिल्या फेरीतील पहिली मॅच आपण पाहतोय. टीम कांबा आणि त्यांच्या विरोधात आपण पाहतोय टीम नडई. नडई संघाने क्षेत्ररक्षण केलं पहिलं आणि धावा रोखण्यापर्यंत मजल मारली ती 42 आणि धावा बनवायच्या त्या 43. टीम कामा बॅटिंग करत होती, 42 धावापर्यंत मजल मारली आहे आणि 43 धावसंख्येचा पाठलाग करावा लागेल तो म्हणजे नडई संघाला. ओपनिंग जोडी मैदानामध्ये जाताना पाहायला मिळते राजेश आणि आदित्य, ज्या आदित्यने नडई संघाकडून बॉलिंग करत असताना 4थं षटक हाताळलं, फक्त 4 धावा खर्च केले आणि 3 गडी बाद देखील केले. आता मात्र समीकरण असेल 24 बॉल आणि विजयासाठी समीकरण असेल 43 या धावसंख्येचं. स्ट्राईक एंड लावणं पाहतोय आदित्यला, तर नॉन स्ट्राईक एंडला आपण पाहतोय कल्पेश येतोय. नक्कीच 12 प्लेअर जरा मिसअंडरस्टँडिंग होती 12 प्लेअरची. कल्पेश आणि नॉन स्ट्राईक लावून पाहतोय राजेश. गोलंदाजी मार्कवर मला वाटते ऋतिक आहे. नक्कीच ऋतिकच्या हातामध्ये चेंडू सोपवला जातोय, ज्या ऋतिकने 2 षटकार खेळले होते. आणि आता पाहावं लागेल गोलंदाजी कशा प्रकारची राहील, कारण की 24 चेंडू आणि विजयासाठी समीकरण आहे 43 या धावसंख्येचं. पाहावं लागेल कशा प्रकारची कामगिरी टीम नडई संघाकडून होईल. 24 बॉल आणि 43 धावसंख्येचं समीकरण. वैयक्तिक पहिलं आणि सांघिक पहिली षटक घेऊन सजवताना पालामध्ये ऋतिक, तर स्ट्राईक करणारा पाहतोय कल्पेश. कल्पेशसाठी पहिलाच बॉल होता, सन्मान दिलाय चांगल्या चेंडूवरती आणि डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. ऋतिक नक्की चांगली बॅटिंग केली होती, आता बॉलिंग देखील करतोय आणि पहिलं षटक आता असताना पहिलाच बॉल अतिशय चांगला हाताळताना पाहायला मिळतोय ऋतिक. पहिला बॉल डॉट खेळत असताना आपण पाहतोय कल्पेशला, नॉन स्ट्राईक लावून पाहतोय राजेशला. अजून देखील डगआउटमध्ये आदित्य सारखा फलंदाज आहे. कोमुडी जिम्मेदारी या 3 फलंदाजावर असणार आहे. धावा पाहायला गेला तर 43 धावसंख्येचं समीकरण आहे. यावेळी शरीरावरती चेंडू आदळला होता, परंतु कोणत्याही प्रकारची धाव घेण्यामध्ये यशस्वी ठरत नाही दोन्ही फलंदाज राजेश आणि त्याचबरोबर कल्पेश. कल्पेशसाठी हा बॉल होता लागोपाठचा दुसरा चेंडू, इथे मात्र निर्धाव टाकत असताना गोलंदाज ऋतिक. या ओव्हरचा तिसरा चेंडू आपण घेऊन पाहतोय राईट आर्म ओव्हर द विकेटने ऋतिकला आपण पाहत आहोत. पंचांच्या भूमिकेमध्ये श्रेयस तलवणे, स्क्वेअर लेग पंच रोहन. या दरम्यान पुन्हा एकदा बॅटची एज लागली, पुन्हा एकदा धावबाची संधी आणि फलंदाज असेल राजेश. बॅक टू द पॅव्हिलियन, हा लागणारा पहिला आदरा टीम नडई. नक्कीच पहिला गडी ते मात्र बाद होतोय तो नडई संघाचा, तो पण धावबाच्या स्वरूपात. राजेश बाद झाला आणि नवीन फलंदाज मैदानामध्ये, ज्यानं बॉलिंग करत असताना 4थं षटक हाताळलं आणि 4 धावा खर्च केल्या आणि त्याचबरोबर 3 महत्त्वपूर्ण गडी देखील बाद केल्याने त्यामुळेच की काय कांबा संघ 42 धावसंख्येपर्यंतच मजल मारू शकला. धावा आहे धाफलकावरती अजून देखील खाता उघडायचं आहे, ते म्हणजे नडई संघाला 3 चेंडू फेकून झाले तर ऋतिकच्या आणि 3ही चेंडूंवरती एकही धाव खर्च केली नाहीये. स्वतःच्या फॉलोथ्रूमध्ये शेवटच्या बॉलवरती चांगलं क्षेत्ररक्षण केलं ऋतिकने आणि थ्रो देखील तितकाच चांगला पाहायला मिळाला. ऋतिकने एक नक्कीच धावबाच्या स्वरूपात एक गडी टिपला, तो म्हणजे राजेशच्या माध्यमातून. यावेळेस बॅटची एज लागली आदित्यच्या बॅटमधून, या इनिंगचा येणार हा पहिला चौकार.
नक्कीच थर्ड अंपायर आहे. गोलंदाजाच्या ॲक्शनवरती आक्षेप घेतलाय तो म्हणजे फलंदाजांनी, आणि तिसरे पंच म्हणून देवगाव टायगर्स संघाकडून खेळणारा हा खेळाडू आता कुणाल वडवले मैदानामध्ये जाताना पाहायला मिळतोय. या दरम्यान चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय, परंतु फटका इथे चांगला आणि बॅक टू बॅक आदित्यच्या बॅट मधून दुसरा चौकार. वैयक्तिक पहिल्या आणि सांघिक दुसरं षटक घेऊन सज्ज होतोय तो राज, आणि स्ट्रायकर लावणं पाहतोय कल्पेशला. तर नॉन स्ट्रायकरला नवीन फलंदाज मैदानामध्ये जातोय तो स्वप्नील. एक स्वप्नील आमच्या डगआउट मध्ये आहे आणि दुसरा स्वप्नील मैदानामध्ये. एक स्वप्नील स्कोरिंग करतोय आणि दुसरा स्वप्नील मैदानामध्ये नॉन स्ट्राईक लावणं पाहत आहोत. स्ट्राईक लावणं पाहतोय कल्पेशला. कल्पेशला अजून देखील आपलं वैयक्तिक खातं उघडायचं आहे. आदित्यच्या बॅटमधून 2 चौकार आपल्याला पाहायला मिळाले, परंतु त्यानंतरचं कमबॅक ऋतिकचं अतिशय चांगलं पाहायला मिळते. राज गोलंदाजी बारकवर आयटम ओव्हर द विकेट स्ट्राईक एंडला कल्पेश, आणि हा बॉल देखील अतिशय चांगला टाकत असताना पहिलाच बॉल इथे मात्र निर्धाव. धावसंख्या असतील, धावसंख्या ती 8 धावा त्या फलकावरती. समीकरण आहेत, टार्गेट आहे 43 या धावसंख्येचं. आतापर्यंत धावा झाल्यात 8 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. हा बॉल देखील अतिशय चांगला टाकत असताना पाहायला मिळते. कल्पेश वारंवार चेंडू बीट होतोय आणि धावसंख्या पुन्हा एकदा स्थिर 8 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळते. कल्पेशला इथून कुठेतरी स्ट्राईक काढू, एक रन काढून स्ट्राईकला स्वप्नीलला आणावा लागेल, जेणेकरून या मॅचमध्ये जर आपल्याला टिकून राहायचं असेल टीम नडईला. कारण की जर मोठे फटके येत नाहीत तर कमीत कमी एक सिंगल धाव काढून, परंतु इथे फटका चांगला पाहायला मिळतो, परंतु फटका फसलाय. क्षेत्ररक्षकाला चेंडूवरती 2 क्षेत्ररक्षक चेंडूवरती आले होते. नो मॅच लँड मध्ये जाऊन चेंडू पडतो आणि या 2 धावा कंप्लीट केल्या जातील. धावसंख्या 2 ने बडेल जाऊन पोहोचेल ती 10 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते टीम नडई. धावसंख्या कुठेतरी मंदावली आहे आपल्याला पाहायला मिळते, कारण की आदित्य बाद झाले त्यानंतरचा हा बॉल देखील आपल्याला पाहायला मिळतोय. झेलबाद करण्याची संधी होती आणि या बॉल वरती देखील आपल्याला पाहायला मिळेल तो डॉट बॉल. धावसंख्या स्थिर, धावसंख्या ती 10 धावा दाखल करते आपल्याला पाहायला मिळतीये. टीम नडई थोडीशी बॅकफुटला जाताना पाहायला मिळतीये. नेक्स्ट बॉल राजचा, आणि इथे मात्र फलंदाज कोणता बाद असेल हे देखील पाहावं लागेल. कल्पेश बाद होतोय.
स्ट्राईक एंडला आता आपण पाहतो, नाही, सूरज आहे स्ट्राईक एंडला. जेलबादच्या रूपामध्ये गडी बाद झाला तो म्हणजे कल्पेश. स्ट्राईक लावून पाहतोय सूरजला आणि नॉन स्ट्राईक लावून पाहतोय स्वप्नीलला. गोलंदाजी काय टिचून करते टीम कांबा संघ. पहिले षटक हाताळलं होतं, ऋतिकने 8 धावा खर्च केल्या, 2 गडी बाद केल्याने. त्यानंतर गोलंदाजी मार्कवाला राजने आतापर्यंत चेंडू फेकून झालेत 5 आणि धावा खर्च केल्यात त्या 2 आणि 1 गडी देखील टिपण्यामध्ये यश मिळवले राजने. 10 धावा धाफलकावरती. नवीन फलंदाज सूरज. सूरजसाठी हा बॉल होता, बॅकफुट लावून पंच केलाय फक्त. दुसऱ्या धावाचा प्रयत्न केला जातोय परंतु धावबादच्या स्वरूपात अजून एक गडी बाद होण्याची संधी आणि फलंदाज असेल सूरज बाद. दोन षटकांचा खेळ संपन्न झाला आणि धावा आहे दाफलकरती टीम नडईच्या, त्या म्हणजे 11 धावा दाफलकावरती. नवीन गोलंदाजी मार्कवरती रत्नेश आणि स्ट्रायकरला पाहतोय स्वप्नीलला. शेवटचे बॉल शिल्लक असतील 12 आणि 12 बॉलमध्ये विजयाचं समीकरण असेल ते म्हणजे 32. 12 बॉल आणि 32 धावसंख्येचं समीकरण. प्रत्येकी षटकामागे 16.00च्या सरासरीने धावफलकाचा पाठलाग करावा लागेल तो म्हणजे टीम नडईला. नक्कीच 3-4 फलंदाज बाद झाले ते म्हणजे नडई संघाचे आणि खूप मोठी जिम्मेदारी असेल ती म्हणजे स्वप्नीलवरती. पहिलाच बॉल अतिशय खराब फेकत असताना आपण पाहतोय गोलंदाज आणि वाईट बॉल धावसंख्या 1ने वडेल जाऊन पोहोचेल ती 12 या धावसंख्येवरती. 12 धावा दाखल करते आपल्याला पाहायला मिळते टीम नडई. थोडीशी बॅकफुटला आहे जरूर परंतु कमबॅक करण्याची क्षमता या फलंदाजामध्ये देखील आहे आणि ती कमबॅक होईल का हे देखील पाहावं लागेल. रत्नेशचा हा बॉल होता आणि या बॉलवरती देखील पाहावं लागेल व्हाईट बॉल आलाय आणि व्हाईट बॉल लागोपाठचा दुसरा बॉल व्हाईट आपल्याला पाहायला मिळेल. चला मॅच सुरू करायची. आपल्याला एक रिव्ह्यू दिला जाईल तो फक्त बिमरसाठी असेल. दोन्ही टीमनी नोंद घ्यायची. रनआउटसाठी नसेल, व्हाईटसाठी नसेल, कोणताही रिव्ह्यू आपल्याला कोणत्याही डिसिजनसाठी घेता येणार नाही, फक्त बिमर वगळता. बिमरसाठी आपल्याला फक्त रिव्ह्यू दिला जाईल, नोंद घ्यायची. 2 वाईट आपल्याला पाहायला मिळेल. यावरचा देखील फटका तर चांगला आहे परंतु फटका फसलाय. क्षेत्ररक्षक आलाय चेंडू वरती. नो मॅच लँड मध्ये 2 चेंडू पडते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा यशस्वीरित्या कंप्लीट केल्या जातील. सुरेख रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळाली या दोन्ही फलंदाजांमध्ये. धावा 2 ने वाढेल जाऊन पोहोचेल ती 15 या धावसंख्येवरती. 15 धावा दाखल करते आपल्याला पाहायला मिळते टीम नडई. 43 धावसंख्येचं टार्गेट आहे आणि 43 धावसंख्येचं टार्गेट चेस करत असताना तिसरे षटक मार्ग असतं आणि तिसरे षटक मार्गाच असताना दाखल करते धावसंख्या आपण पाहतोय ती 15. यावरती स्वप्नीलचा हा बॉल होता. नक्कीच अवे फ्रॉम बॉडी करण्याचा प्रयत्न होता, स्कूप करण्याचा प्रयत्न होता फलंदाज स्वप्नीलचा परंतु फटका इम्प्लिमेंट करत असताना चेंडू आणि बॅटमध्ये कोणतेही संपर्क नाही आणि चेंडू निर्धाव आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या असते धावसंख्या ती 15 धावा दाफलकावरती. या दरम्यान पुन्हा एकदा हा बॉल आपल्याला पाहायला मिळाला आणि हा बॉल असेल तो निर्धाव. डॉट बॉल येईल धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल ती
17 धावा धाफलकावरती आपल्याला पाहायला मिळते. या बॉलवरती देखील फटका इम्प्लिमेंट करायचा होता आणि आता आपल्याला पाहायला मिळेल तो डॉट बॉल. धावसंख्या असते, धावसंख्या ती 17 धावा. शेवटचा बॉल आपण पाहतोय धावफलकावरती आणि या बॉलवरती देखील फटका फर्स्ट आहे, परंतु लेग बॉयच्या माध्यमातून एक सिंगल धावेल. धावसंख्या 18 3 षटकांच्या समाप्तीनंतर. सहा चेंडू आणि 25 धावसंख्येची गरज. 18 धावा दाखल करते आपल्याला पाहायला मिळते. 25 धावसंख्येची गरज आहे. 6 चेंडू आणि 25. या दरम्यान फुलटॉस बॉल होता, परंतु फुलटॉस बॉलचा योग्य तो उपयोग करू शकला नाही फलंदाज स्वप्नील. मिळेल ती फक्त एक सिंगल. शेवटचे 5 बॉल आणि 24 धावसंख्येची गरज. चार 5 चेंडू आणि 24 धावसंख्येची गरज. 4 षटकारांची गरज आहे, ती म्हणजे टीम नडईसाठी. म्हणून षटकार खेचण्यासाठी कोणताही फलंदाज मैदानामध्ये टिकणं फार इम्पॉर्टंट होतं. ते म्हणजे आदित्यची खूप मोठी विकेट आपल्याला पाहायला मिळाली. 2 चौकार त्याच्या बॅटमधून आल्या, त्यानंतर कोणत्याही प्रकारची बाउंड्री आपल्याला या इनिंगमध्ये पाहायला मिळत नाही. हा बॉल आपण पाहणार नक्कीच दिशा भरकटताना पाहायला मिळते. गोलंदाज आणि वाईट बॉलची धावसंख्या 1 ने वाढत जाऊन पोहोचली 20 या धावसंख्येवरती. शेवटचे बॉल शिल्लक असतील 5 आणि 5 बॉलमध्ये 23 धावसंख्येचं समीकरण आहे, ते म्हणजे टीम नडईला. सकाळचं 17 आणि सकाळच्या 17 मध्ये आपण पाहत असतो की धावसंख्या कमी आपल्याला पाहायला मिळते. नो बॉल आलाय आणि दुसरी धावेचा प्रयत्न होईल का हे देखील पाहावं लागेल आणि दुसरी धाव घेण्यासाठी नकार देण्यात येतो आहे. 2 धावा येतील. धावसंख्या 22. बीमर आहे नक्कीच आणि धावा मिळतील या 2. ठीक आहे, फिल्डिंग रिव्ह्यू आहे बीमरसाठी. ओके, चेक केला जाईल. नो बॉल, फ्रीड असेल. 9 चेंडू आणि 9 प्लस 1 2 धावा येतील. धावसंख्या 19 या धावसंख्येवरती. ठीक आहे, 22 धावा आहेत दाफलकावरती. 5 चेंडू आणि विजयासाठी समीकरण असेल. या दरम्यान फुलटॉस बॉल होता स्वप्नीलसाठी, परंतु फक्त एक सिंगल आपल्याला पाहायला मिळेल. धावसंख्या जाऊन पुसली ती 23 या धावसंख्येवरती. 4 चेंडू आणि विजयासाठी 20 धावसंख्येची गरज. 4 चेंडू आणि 20 धावसंख्येची गरज, ती म्हणजे नडई संघाला.
थोडासा बॅकफुटला जाताना पाहायला मिळते टीम नडई. 23 धावा दाखल करते आपल्याला पाहायला मिळतीये. तेवीस धावा दाखल करते. 4 चेंडू आणि 20 धावसंख्येची गरज. फटका इथे चांगला आहे परंतु फक्त 2 धावापर्यंत समाधान मानावं लागेल. 3 चेंडू आणि 3 षटकारांची गरज, अर्थात 18 धावसंख्येची गरज आहे, ते म्हणजे नडई संघाला. 3 चेंडू आणि 18 धावसंख्येची गरज टीम नडई. 3 चेंडू आणि 18 धावफलकावरती धावसंख्या आपण पाहतोय 24. या दरम्यान फटका खेळायचा होता परंतु बॅटवरती व्यवस्थित चेंडू येत नाहीये. येईल तो डॉट बॉल. धावसंख्या आपण पाहतोय 25 धावा धावफलकावरती. 2 चेंडू आणि 18 धावसंख्येची गरज. आता मात्र सामन्यामध्ये फक्त औपचारिकता शिल्लक आहे कारण की 2 चेंडूमध्ये 2 षटकार जरी लागवले तर 12 धावा आपल्याला पाहायला मिळतात आणि इथून पुढे विजयासाठी समीकरण आहे 2 चेंडू आणि 18 धावसंख्येचं. पण एकदा फुलटॉस बॉल आणि या बॉलवरती एकच सिंगल आपल्याला पाहायला मिळेल आणि शेवटचा एक बॉल शिल्लक असेल आणि एका बॉलमध्ये 17 धावसंख्येची गरज. 1 चेंडू आणि 17. एक चेंडू आणि 17. फटका चांगला पाहायला मिळते परंतु इथे देखील फलंदाज स्वप्नील बॅक टू द पवेलियन. सामना जिंकला तो म्हणजे कांबा संघाने आणि यानंतर होणारी मॅच आपण पाहणार आहोत